बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून। शिंदखेडा येथील रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा तसेच पुणे गाडी सुरू करण्यात यावी या संदर्भात रेल्वे संघर्ष समिती विविध मागण्यांसाठी बऱ्याच काळापासून संघर्ष करीत आहे, परंतु अद्याप पावेतो कुठलीही प्रतिक्रिया प्रशासनाद्वारे मिळाली नसल्याने दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी शिंदखेडा रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी शिंदखेडा स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा तसेच पुणे गाडी सुरू करण्यात यावी या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी रेल्वे रुळावर बसून घोषणा दिल्या। पुणे गाडी सुरू झालीच पाहिजे, एक्सप्रेस गाड्यांना शिंदखेडा स्थानकावर थांबा मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना रेल्वे रुळावरून उठवण्याचा प्रयत्न केला व समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी नवजीवन एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर मध्यभागीच रेल्वे थांबवून तब्बल 15 ते 20 मिनिटपर्यंत रेल्वे थांबवून ठेवण्यात आली होती। या आंदोलनाची पूर्वसूचना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आली होती। प्रसंगी रेल्वे पोलीस फोर्सचे असिस्टंट कमांडंट आर जेम्स यांच्या नेतृत्वात रेल्वे पोलीस फोर्सच्या जवानांचा ताफा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपस्थित होता। यावेळी आरपीएफचे इन्स्पेक्टर बसंतराय यांच्यासह 2 सब इन्स्पेक्टर व अन्य मिळून 20 जवान उपस्थित होते। यावेळी आंदोलन स्थळावर उपस्थित रेल्वे अधिकारी आंदोलनादरम्यान रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते। रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंदोलकांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच पोहोचवण्यात येणार असल्याचे समजते। प्रसंगी माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आंदोलकांना आंदोलन सुरू होण्यापूर्वी भेट दिली। यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे गोविंद प्रकाश मराठे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। प्रसंगी गट नेते रावसाहेब अनिल वानखडे, भाजप शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, उल्हास देशमुख, प्रकाश पाटील, बिला पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, संजय पाटोळे, खानदेश रक्षक ग्रुपचे सदस्य तसेच चंद्रकांत गोधवानी, राकेश मैरे, राजेंद्र मराठे, गजानन भांबरे, सुनील परदेशी, माजी नगरसेवक उदय देसले, बाळासाहेब गिराशे, रमेश भांबरे, दगा चौधरी, राजेंद्र मराठे, अबू पठाण, मास्टर टेलर, याकूब पठाण, परसामळ येथील बाळू गिरासे व नागरिक तसेच मोठ्या संख्येने रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते। तब तक आप हमको आदेश नहीं देंगे तब तक रोज आंदोलन होता रहेगा। हमको एक गाड़ी को स्टॉप के लिए इतना निवेदन, इतना परेशान पुणे जाण्यासाठी आपली रास्त मागणी आहे। धुळ्याहून धुळे जिल्ह्यातनं पुण्याला जायला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतात आणि इतर लोकांचंही जाणं येणं असतं आणि त्याच्यामुळे पुणे गाडी व्हावी ही मागणी आहे। आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, तुम्ही सोमवारी मंगळवारी रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहे आणि आपली मागणी त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि येत्या 4-5 महिन्यात पुणे गाडी कशी सुरू होईल सगळ्या प्रयत्न आपला माजी खासदार म्हणून निश्चितच करेल अशी खात्री आपल्याला देते। जो रेल रोको आंदोलन हुआ है शिंदखेड़ा शहर में, यहाँ पर नवजीवन एक्सप्रेस को रोका गया था। इस आंदोलन को हमने देखा कि यहाँ पर ये सक्सेस होता हुआ दिख रहा है। इस बारे में आपका क्या राय है? इनकी डिमांड थी कि ये पूना जाने वाली एक नई ट्रेन स्टार्ट की जाए, जिसका स्टॉपेज सिंदखेड़ा और मुरादाना और काफी सेक्शन में हॉल्ट दिए, इसकी सूचना दी थी। इसके रेल रोको आंदोलन के बारे में आपको पहले से जानकारी थी? इसकी पहले से जानकारी थी, रिटर्न में दिया था, इसीलिए बंदोबस्त लगा। तो आपके कितने जवान इसमें शामिल? हमारे 20 जवान इसमें आए थे बंदोबस्त, जीआरपी के 20 जवान, मतलब 3 सेक्शन। आप असिस्टेंट कमांडेंट, इंस्पेक्टर और 2 सब इंस्पेक्टर, बाकी सब जीआरपी जवान शामिल? इसमें 2 सब इंस्पेक्टर थे, उनका 15 आपका अभी ये जो आंदोलक यहाँ से चले गए तो अभी आपका क्या मूवमेंट रहेगा? अभी यहाँ से इसके बाद डोंडाईचा में भी रेलवे का विचार दिया हुआ। डिमांड है
इनकी डिमांड है कि भूसावल नंदुरबार जो पैसेंजर चलती है उसको सूरत किया जाए। डाउन में जो भागलपुर सूरत है ये सिंदखेड़ा में हॉल्ट दिया जाए। भागलपुर सूरत जो सप्ताह में 2 दिन है। प्रेरणा एक्सप्रेस जो रहती है उनका हॉल्ट सिंदखेड़ा में दिया जाए। ये हमारे सारे पूरी अहमदाबाद इसका हॉल्ट डिमांड किए हैं। ये सारी गाड़ियों का पैसेंजर का डिमांड के रखते हुए हम ऊपर अधिकारी को पहुंचाने का मेन गाड़ी भुसावल से दादर जो स्पेशल ट्रेन चलती है उसको स्पेशल निकाल के जनरल में किया जाए क्योंकि उसका फेयर ज्यादा है। हाँ बराबर। हाँ 30 सितंबर को भी लास्ट डेट है लिख के देंगे। उसका लास्ट डेट है। एक्सटेंशन नहीं चाहिए डिमांड है सूरत भुसावल स्पेशल वो जो भुसावल दादर है ना स्पेशल गाड़ी है। हाँ उसको एक्सटेंशन नहीं चाहिए। अब एक्सटेंशन नहीं, हम तो क्या बोल रहे हैं कि वो रेगुलर में रेगुलर चलनी चाहिए ताकि टिकट। हाँ और पूना गाड़ी की डिमांड हमारी सारी मांग को हम नहीं, सारी नहीं, पहले पूना गाड़ी की। हाँ पूना गाड़ी का जो डिमांड किए हैं मेन जो ये अपना स्टेशन या डिमांड रखते हुए लाइन पे उतरे थे, इनको हम आगे पहुंचा रहे हैं। पूना ताप्ती लाइन से चलने वाली पूना जाने वाली गाड़ी जो शुरू करने के लिए डिमांड रखे हैं इनका हम अपने अधिकारीगण को पहुंचा रहे हैं। आपका नाम और पद नाम? मेरा नाम ट्रैफिक इंस्पेक्टर MB सिंह। LB सिंह। भारत माता की जय। तरी आपण आज 15 ऑगस्ट रोजी शिंदखेडा रेल्वे स्थानकावर रेल रोको हे पूर्णपणे केलं आहे। तरी शासनाला माझी विनंती आहे की ताप्ती सेक्शनहून पुणे जाण्यासाठी व येण्यासाठी गाडी नवी सुरू करावी आणि शिंदखेड्याला थांबा मिळावा। दुसरी मागणी अशी आहे, हप्त्यातनं 2 दिवस भागलपूर सुरत चालते, त्या गाडीला शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा। प्रेरणा एक्सप्रेसला थांबा मिळावा। पुरी अहमदाबाद जी बिफोर चालती तिला सुद्धा शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी घेऊन आम्ही आज रेल रोको केलेला आहे। तर आमचे नेते श्री जयकुमार भाऊ रावत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे गटनेते अनिल रावसाहेब, प्रकाश अप्पा देसले, उल्हासदादा, भिला पाटील व सर्व आमचे जे रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे सदस्य यांच्यातर्फे आणि परसामड, कुमरेज गाव, बंडगाव या सर्व परिसरातील गावांच्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद करून रेल रोको आंदोलन केलेलं आहे। आणि आमची रेल्वे प्रशासनाला मागणी आहे की तात्काळ आमची दखल घेऊन पुन्हा गाडी सुरू करावी ही नम्र विनंती। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा। शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी